भारतात सुरू असलेल्या गॅसचं टेन्शन आता मिटणार आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे मंत्री अब्बास अराघची यांच्यातील चर्चेनंतर आता भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यात आला आहे। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती। नक्की काय घडलंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। इराण आणि इस्रायल युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं बंद केली होती। तिथून होणारी गॅस आणि तेलाची वाहतूक रोखली गेल्यानं भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता। हॉटेल आणि व्यावसायिकांवर याचे गंभीर परिणाम होऊ लागले होते। मात्र एस जयशंकर यांनी इराणच्या मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आणि भारताची कूटनीती यशस्वी ठरली आहे। इराणनं अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांवर निर्बंध कायम ठेवले असले तरी भारतीय जहाजांना विशेष सवलत देत सुरक्षित मार्ग दिला आहे। पुष्पक आणि परिमल ही दोन जहाजे आता मुंबई आणि गुजरातच्या दिशेने रवाना झाली आहेत। इतकंच नाही तर सौदीतून तेल घेऊन येणारं शेनलॉंग हे टँकरही सुरक्षितपणे मुंबईत पोहोचलं आहे। जगभरात ऊर्जा संकट असताना जयशंकर यांच्या एका फोनमुळे भारताची अडचण दूर झाली आहे। भारताच्या या परराष्ट्र धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।